एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे सुप्रीम कोर्टानं माफ करा महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती आहे। त्यामुळे आता महादेव जानकर यांचं पुढचं पाऊल काय असा सवाल उपस्थित होतो। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची भेट महादेव जानकर घेत आहेत। म्हाडा लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर महादेव जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून माढ्याची लोकसभेची ऑफर दिली जाणार असल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे। महादेव जानकर रासप हा पक्ष आतापर्यंत महायुती सोबत होता, जे सत्तेत आहेत, पण ते आता एकला चलो रेचा नारा देणार अशी चर्चा रंगलेली असतानाच महाविकास आघाडी सोबत जाणार का असाही सवाल उपस्थित होतोय। कारण महादेव जानकर हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल? महादेव जानकर हे महाविकास आघाडी सोबत येणार अशी जोरदार चर्चा आहे आणि त्यामध्येच त्यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचंही कळतंय। काय अपडेट्स आहेत त्याविषयी? नक्कीच अवघ्या काही मिनिटांपूर्वीच महादेव जानकर हे शरद पवार यांच्या निवासस्थानी म्हणजेच सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत। एकूणच सध्याची माहिती मिळते कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट होत असल्याची माहिती मिळत आहे। कारण ते माहितीमध्ये देखील आता सहभागी होत असल्याचं कळत आहे। महाविकास आघाडीमध्ये महादेव जानकर हे जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती। अनेक भेटीगाठी ज्या आहेत त्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांशी त्यांनी घेतलेल्या आहेत। मात्र एकूणच महादेव जानकर आज शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवरती दाखल झालेले, त्यामुळे एकूणच जेव्हा ते शरद पवारांची भेट घेतील त्यानंतर बाहेर आल्यानंतर माध्यमांशी देखील बोलताना पाहायला मिळतील। त्यामुळे त्यांची भूमिका कधी स्पष्ट ते करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। निश्चितच मीनाक्षी, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू। या दरम्यान आता महायुतीचे महादेव जानकर हे महाविकास आघाडी सोबत जाणार का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे आणि त्यामध्येच शरद पवार यांच्या भेटीला महादेव जानकर हे पोहोचल्याचं दिसतंय आणि त्यांना माढ्याची लोकसभा महाविकास आघाडीकडून दिली जाईल अशी ही चर्चा आहे। त्यामुळे आता या भेटीनंतर महादेव जानकर नेमकं काय बोलतात ते बघावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।